हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया कुरकुरीत गवार। मोठी लांबडी गवार असते ती मी घेतलेली आहे। ती मी आधी 2 तुकडे करून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता मीठ टाकून मी 3 मिनिटं उकळून घेणार आहे। मी 3 मिनिटं गवार शिजवून घेतली, चाळणीवरती निथळून घेतली। आता आपण फ्राय करायला घेऊया। फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूण पेस्ट आहे, रवा आहे, बेसन पीठ आहे, तांदूळाची पिठी, तिखट, मीठ आणि इकडे मसाले पण लागणार आहेत। हळद आणि गरम मसाले लागतील, तर ते आपण वापरूया। आता गवारीला आपण सगळे मसाले चोळून घेऊया। पहिल्यांदा मी घालते आलं लसूण पेस्ट, नंतर घालते तिखट, चवीप्रमाणे मीठ। मीठ मी शिजवता नाही घातलं होतं, त्यामुळे मीठ व्यवस्थितच घाला, खारट व्हायला नको। रवा, बेसन पीठ, तांदूळाची पिठी, हळद पावडर, हिंगही घालते, कुरकुरीत होते, हिंगामुळे चांगलं असतं पोटाला। गरम मसाला, थोडंसं पाणी घालून हे गवारला फक्त चोळून घ्यायचं, पातळ नाही करायचं, बस एवढं। गवार कोट होईल एवढंच करायचं। आता आपण गवार चांगले मॅरिनेशन करून घेतले, ते आपण याच्यामध्ये सोडून फ्राय करून घेऊया। एक एकच सोडा। हे तोंडी लावून म्हणून खायला चांगलं आहे, वरण भातासोबत किंवा तुम्ही भाताची खिचडी करता त्याच्यासोबत तोंडी लावून। फक्त मी आता हे सगळे तळून घेते। मी आता गवार उलटवून घेतले, दोन्ही बाजूने आपण कुरकुरीत तळून घेऊया। तयार झाले आपले गवार फ्राय। वरण भात खिचडी सोबत खूप छान लागते, करून बघा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।